व्हायच्यात 3 पेक्षा जास्त ठेवू शकता, कमी तुम्ही ठेवू शकत नाही बरोबर पंच. तर आपण पाहू शकता आज डॅशिंग पर्सनॅलिटी मला वाटते अजून एक वाढलेली आमच्याकडे. अतुल राव मॅन फ्रॉम पोमन, खास करून अजय बरफ यांच्या सांगण्यावरून ते उपस्थित झाले होते आणि अजय विजय यांनी त्यांना नक्कीच आमंत्रित केलं होतं. मॅच सुरू झालेली आहे. रुपेश पहिला चेंडू टाकण्यासाठी हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. सिंगल आणि डबलवरती विश्वास ठेवला जातोय. नक्कीच याच चेंडूनं याच फटक्यानं भरपूर धावा दिल्या तांबडमाला या संघाला आणि थेंबे थेंबे तळस अशा पद्धतीने सामने ते जिंकताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत. करण त्या ठिकाणी होता, करण जाधव. क्षेत्ररक्षण थोडस सजवलं जात आहे वेगळ्या पद्धतीनं. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. एक वाईडिश गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक करून ठेवलाय. सडपडतळ बांध्याचा खेळाडू. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी जस्ट लेवलला छातीच्या हाईटनं या ठिकाणी चेंडू आपल्याला बघायला मिळाला. बाउन्स आणि स्पिन दोन्ही या गोलंदाजाकडे, त्याच्यामुळे थोडासा व्हेरिएशन नक्कीच बघायला मिळतोय. थोडासा चेंडू थोडासा मिसफील्ड झाले. बॅकिंग चांगली आहे. कुंदन बसवत त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव सहजतेने मिळाली. निलेश परेड आणि अतुल ठाकरे. अतुल आता स्ट्राईक वरती आलाय. अतुल बऱ्याच वेळानंतर पहिल्यांदाच स्ट्राईकला, जवळजवळ 4 चेंडूनंतर तो स्ट्राईकला येतोय. रुपेश बॉलिंग मार्क वरती. उजव्या हाताचा गोलंदाज या ठिकाणी हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळले जात आहे. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? थ्रो खराब होता. या ठिकाणी आपण पाहतोय की स्पष्ट नाराजी या ठिकाणी नक्कीच लाजमी आहे, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही चेंडूला फील्ड करतात त्याच सुरक्षित पद्धतीनं गोलंदाज किंवा यष्टीरक्षकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. थोडीशी घाई जसं म्हटलं की अतिघाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. तर एखादा ओव्हर थ्रोच्या रूपाने धाव वाढली तर एका धावेला नक्कीच या ठिकाणी महत्त्व आहे. तांबडमाल विरुद्ध कर्नारपाडा अशी चाललेली ही लढत. आजच्या दिवसाचा सेकंड लास्ट मॅच. क्या बात आहे. ते मात्र पुन्हा एकदा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय ते यष्टीरक्षक मिसफील्ड करतोय. या गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत, कारण की तुमच्याकडे गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी केली असेल तर क्षेत्ररक्षकांनी सुद्धा तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद 8 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. आई सोनसरी तांबडमाळ संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 8 धावा त्यांनी धावफलकावरती लागल्यात. आता अतुल ठाकरे नावाचा हा फलंदाज फलंदाजी मार्कवरती आलाय. त्याने की मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता आकाश जाधव ह्याचं चॅलेंज त्याच्यासमोर असेल, अतुल याच्यासमोर, कारण की आकाश याच्याकडे सुद्धा दोन्ही साईडला चेंडूला मूव्ह करण्याची, फिरकी देण्याची क्षमता आहे. कारण की आता जे गोलंदाज आहेत, आता जर आपण पाहिलं तर यूट्यूबने भरपूर काही या ग्रामीण क्रिकेटरला सुद्धा शिकवलंय. स्वतःला डेव्हलप करताना हे क्रिकेटर आपण पाहू शकतात. या अगोदर जर पाहिलं जेव्हापासून सोशल मीडिया हा ॲक्टिव्ह झाला, भरपूर जणांचा काही फायदा झाला, काही जणांचा तोटा झाला. मात्र इथे पाहणं गरजेचं आहे काय होत आहे. व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहू शकता. पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेले की हा चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने धाव देऊन जाईल. धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो, म्हणजेच 9 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. आकाश जाधव याचा पहिला चेंडू अवांतर. अतुल ठाकरे याच्यासाठी गोलंदाजी करत असताना ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरीवरती आक्रमण केलाय. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
धावसंख्या 15 धावा. यस, बाउंड्री पंच जे आहेत त्यांना विनंती असेल बाउंड्री पंचांना की आपापले जागा या ठिकाणी व्यवस्थित घ्या. बाउंड्री पंच आहेत मात्र ते जरा जास्तच लांब उभे आहेत. धावसंख्या आहे ती 15 धावा. आकाश याच्या पहिल्या चेंडूला चोख प्रत्युत्तर दिलाय. अजून एक बिग शॉट, अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक 2 मोठे फटके लागलेत. धावसंख्या आपण पाहू शकतो 21 वरती नेलेली आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके लागताना दिसतात. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात आणि एकूण धावसंख्या झाली ती 21. राईट आर्म हवेमध्ये, चेंडू खाली प्रणय. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रणय याच्या हातातनं झेल सुटताना आपल्याला बघायला मिळत नसतात. सुंदर असा झेल टिपलाय आणि फलंदाज अतुल बाद झालाय. सुंदर शतरक्षण प्रणय पुजारी याच्या माध्यमातून. सुपर शतरक्षण. धावसंख्या कायम 21. योगेश बरफ नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकून दिलेत. योगेश बरफ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. योगेश आणि निलेश परेड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सन्माननीय दिनेश जाबर साहेब उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळतील. ठाणे परिसरातील शिवसेना उबाटा गटाचे शाखा प्रमुख आहेत मानपाडा परिसरातून. ते उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान हा चेंडू डॉट आला. 21 धावफलकावरती लागल्यात. चांगला कमबॅक आकाश जाधव याच्या माध्यमातून. राईट आर्म द विकेट. आता मात्र आपण पाहू शकतो काय घडते. थोडासा पंचांच्या मनामध्ये शंका होती कुठल्या साईडनं चेंडू ट्रॅव्हल होत होता. आपण जर पाहिलं तर नक्कीच बॅटला चेंडू या ठिकाणी लागला होता. कदाचित या ठिकाणी झेल असू शकला असता, प्रयत्न जर झाला असता. मात्र आपण जर पाहिलं तर 22 धावा ह्या धावफलकावरती आणि इथे आपण पाहू शकता आता शेवटचा चेंडू शिल्लक. आकाश बॉलिंग मार्क वरती. धावसंख्या ती 22. एक वाईडिश थर्ड मॅन आहे. त्यानंतर एक पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक, टिप सेपर कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक, ऑन साइडला शतरक्षक आहे. तिकडे पाहूया काय करतात. सुंदर झेल, फलंदाज झालाय फेल. काय जबरदस्त झेल टिपलाय त्या खेळाडूने पवन जाधव याच्या माध्यमातून. आता मात्र गडी बाद झालेत या षटकामध्ये 2. एकूण गडी बाद झालेत आपण जर पाहिले तर 2 गडी बाद झाले. त्याच्यातले दोन्ही आकाश याने पाणी पाठवा मैदानामध्ये.
शेवटचा षटक टाकण्यासाठी आलाय सागर. क्या बात आहे. ते मात्र योगेश याच्या बॅटमध्ये जेवढं पाहिजे तेवढे चांगले फटके आता मात्र आलेले नाही आहेत. तर योगेश याच्याकडनं अपेक्षा आहे त्याच्या संघाला. सागर चांगल्या पद्धतीने चेंडूला टर्न देताना दिसतोय. राजू या ठिकाणी आहे जो वाईडिश शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. धावफलक कायम आहे 22 वरती. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक नाहीये तिकडे, चेंडू धावतोय डिक्लेरेशनच्या बाजूनं, मात्र आतमध्ये मला वाटतं आतमध्ये गेला नव्हता. तरी सुद्धा बाउंड्री आहेच, कारण की आपण बाहेर तिकडे सुद्धा बाउंड्री ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पडून जरी गेला बाहेर तरी सुद्धा बाउंड्री आहे, ते लक्षात घ्या. तर धावसंख्या आहे ती 26. नशिबाची साथ मला वाटते मिळते ते तांबडमाळ या संघाला. आईसोनसरी तांबडमाळ या संघाची धावसंख्या झाली ती 26. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. सुरेख फटका, ज्या दिशेने चेंडू हवेत योगेश याला त्याच ठिकाणी दिले जातात. त्यामुळे योगेश तुम्हाला या ठिकाणी बक्षणार नाहीये, माफ करणार नाहीये. योगेश याने नक्कीच चांगल्या पद्धतीनं त्याच्या झोन मधला चेंडू या ठिकाणी खेळलाय. धाव संख्या पुढे सरकली गेली ती म्हणजे 32 या धाव संख्येवरती. काय जबरदस्त फटकेबाजी खेळली. तीन चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 3 चेंडूमध्ये 10 धावा सागराच्या षटकामध्ये आल्यात. पहिला चेंडू चांगला हाताळला होता, लेन आणि लाईन चांगली होती. आता मात्र इथे त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. काय घडतंय, काय बिघडते हा चेंडू. वाईडचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला आहे फिल्डिंग साईडकडनं. फिल्डिंग साईडकडनं वाईडसाठी रिव्ह्यू आपल्याला मागणी केली गेलेली आहे. तर हा चेंडू फिरून बाहेर निघला जातोय ऑन द लाईन. या ठिकाणी वाईट चेंडू घोषित केला गेलाय. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवरती. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र सरळ बॉलला काढलाय. चांगली गोलंदाजी या चेंडूंची गरज आहे, ती म्हणजेच सागर आणि त्याच्या संघाला. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक या षटकाचे आणि या इनिंगचे. क्या बात आहे. अलंदा कार्पेट खेळला होता चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी प्रणय. चांगलं शतरक्षण, चेंडूला फील्ड केलंय आणि फेकलाय, मात्र खराब थ्रो. हातामध्ये ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न या ठिकाणी थोडासा महाग पडला जाते. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जाते. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 35. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रणय याने थोडासा लेझीपणा दाखवला. लगेच दुसऱ्या धावेसाठी निघाले होते वैभव आणि योगेश. वैभव चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहू शकतात.
योगेश त्या ठिकाणी आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 41, 42 धावांचं लक्ष्य. क्या बात आहे. आता मात्र मॅच नक्कीच पुन्हा मागील मॅच सारखा एक तगडा मॅच आपल्याला बघायला मिळेल, कारण की समोरचा संघ सुद्धा एक जिद्दी संघ आहे आणि त्याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे. चला यानंतर आपण जाऊया. यानंतरचं धावता पोहोचवण्यासाठी राहुल अंधेर यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. आपण बघत आहात एसटी विनायक स्पोर्ट्स पलाटपाडा आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचं एक जबरदस्त आयोजन आपल्याला या मैदानावरती बघायला मिळत आहे. शेलार मैदानावरती जे प्रेक्षक आता या मैदानावरती उपलब्ध आहेत त्यांचं सुद्धा या अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाड्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि त्याद्वारे जे प्रेक्षक लाईव्हचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाड्याच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाची धावसंख्या जर बघितली तर 2 बाद 41 धावा अशी आपल्याला बघायला मिळाली आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. ते म्हणजे अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा या संघाच्या समोर. सकाळच्या सत्राचं विश्लेषण करायचं झालं, सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ भरपूर धावा करायला दिलेला अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा या संघाला, मात्र त्या धावा त्यांनी कंप्लीट केल्या होत्या आणि तशीच काही तोडफोड करावी लागेल यावेळेस सुद्धा आपल्या संघाला पुढे न्यायचं असेल तर. सामन्याला होईल सुरुवात. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. स्ट्राईकला फलंदाज आहे आकाश आणि नॉन स्ट्राईकला रुपेश जाधव हे 2 फलंदाज सलामीवीर म्हणून मैदानामध्ये सज्ज झाल्यात, खेळपट्टीवरती सज्ज झाल्यात. दरम्यान अतुल ठाकरे हा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना तो पहिल्या षटकासाठी त्या ठिकाणी सज्ज झालाय. फलंदाजी करत असताना अतुल ठाकरे यांनी जवळजवळ 2 षटकाराने 13 धावा त्याने बनवल्यात आणि त्याच्यानंतर योगेश याने मात्र एक तुफानी पारी आपल्या संघासाठी खेळली गेली. सामन्याला होती सुरुवात. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येत आहे. 42 धावांचा पाठलाग करायचा, कशा पद्धतीने केला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. दरम्यान अतुल ठाकरे हा गोलंदाजाच्या मार्कवर सज्ज झालाय. पहिलाच बॉल अतुल ठाकरेचा. ज्यावेळेस सुंदर फटका खेळला, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करेल आणि चेंडूला फेकेल. तत्पुरती मात्र 1 धाव हे प्राप्त झाले आणि या एका धावेने मात्र अकाउंट हे ओपन केलं जात आहे अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा या संघाचं आणि आकाश या फलंदाजाचं सुद्धा तो खातं ओपन करतोय. आता रुपेश जाधव हा फलंदाज सायकनकडे आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या सामन्याचा लगातारच्या 2 मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याच्या वर्णी लागली होती. चांगली कामगिरी त्याच्यामार्फत बघायला मिळाली होती. दरम्यान बघितलं बाखल त्यांचा चेंडू पायामध्ये चेंडू होता, फक्त चेंडूला पुश केला गेलाय, दिशा दाखवली
आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल, फेकेल. तत्पूर्वी मात्र एक धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या थोडीशी आणि या हलुवार पद्धतीने पुढे सरकली जाऊन पोहोचली, ती म्हणजे 2 या अंकावरती. पुढचा बॉल अतुल या गोलंदाजाचा, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अप्रतिम अँगल, लेंथ, रिदम अप्रतिम आहे. फुलटॉस चेंडू होता, मात्र फलंदाजाला हा चेंडू समजला नव्हता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जर या चेंडूला केला असता तर कदाचित चौकार किंवा षटकार मिळाला असता, पण तसं काही घडताना दिसलं नाही आणि हा चेंडू होत आहे निर्धाव. अतुल ठाकरे 3 चेंडू टाकून झाल्यात, आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. हवाई हल्ले करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. पुढचा चेंडू या वेळेला खेळलाय लॉंग आणि फाईन लेग पट्ट्यामध्ये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अप्रतिम होत आहे. चेंडूला उचलून फेकेल, अचूक थ्रो. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4च्या घरामध्ये. दोन कॅमेरासह लाईव्ह प्रक्षेपण डीबीएनच्या माध्यमातून अप्रतिम केलं जात आहे. एक एक चांगली अशी क्षणचित्र टिपली जात आहेत. पुढचा चेंडू अतुल या गोलंदाजाचा, या वेळेस चेंडूची पाहणी करावी लागेल पंचांना. यस, व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या खूप बाहेर चेंडू होता, पिचिंग प्रॉपर नव्हती, मात्र दिशा भरकटली अतुल या गोलंदाजाने आणि त्याचा फायदा मात्र भेटतोय, तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल अतुलचा, यावेळेस सरळ राष्ट्रीय चेंडूला खेळलाय, एक धाव कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र योगेश चेंडूला उचलून फेकेल, तत्पुरती मात्र थांबवलाय आणि एकच धावेवरती समाधान या ठिकाणी मानावं लागतंय, ते म्हणजे रुपेश या फलंदाजाला. कारण की एकच धाव, कारण की अचूक थ्रो योगेश याच्या माध्यमातून बघायला मिळाला होता. ही खासियत आहे योगेशची. आणि या तांबडमाळ हा संघ ज्या वेळेस खेळत असतो त्यावेळेला चांगले प्रतिनिधित्व करत असतो योगेश बराफ. यावेळेला सुंदर फटका, चेंडूला फेकून दिला जात आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. आता रुपेशची बॅट मात्र षटकारामध्ये डील करते आणि 6 धावेने ओव्हर समाप्त होते, षटक समाप्त होते आणि संघाला नेऊन ठेवते, ती म्हणजे धावसंख्या 12 या अंकावरती. अजून चेंडू शिल्लक असतील जवळजवळ 12 आणि 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे, म्हणजे 15ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी अत्यावश्यक आहे. कुठला गोलंदाजाच्या मार्कवर येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण की हा जो षटक आहे हे षटक जर हाणामारीचं राहिलं, ह्या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर मात्र मग टेन्शन वाढू शकते तांबडमाल संघाच्या समोर. योगेश हा गोलंदाजाच्या मार्कवर, ओहो फुल टॉस, मात्र यू मिस बट आय एम डेफिनेटली हिट. आज योगेशचा दिवस राहिलाय, फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली, क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय आणि आता गोलंदाजीनं तो सिद्ध करतोय स्वतःला की मी एक चांगला खेळाडू आहे. अप्रतिम दर्जाची या ठिकाणी खेळी करतोय योगेश बराफ. फुलटॉस चेंडू होता, आकाश याच्या बॅटमध्ये तो प्रॉपर आला नाही आणि मिस झाला. आकाश हा फलंदाज आणि परफेक्टली असताना हा चेंडू आदळला जातोय. विकेटचे होते पतन. पहिला हादरा बसतोय टीम अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा या संघाला. आजचा दिवस जो अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघाच्या सुद्धा बाजूने अप्रतिम राहिला होता, मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी माघारी पडतोय. अजून सुद्धा
सामना हा बॅलन्सिंग आहे, कोणाच्याही बाजूने झुकू शकतोय, कारण की राजू आणि रुपेश सारखा फलंदाज मात्र मैदानावरती अजून सुद्धा सज्ज आहेत. योगेशला मिळते पहिल्या चेंडूवरती सफलता आणि आकाश बॅक टू पवेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज जर्सी नंबर 18 विराट कोहलीची जर्सी नंबर आहे आणि नाव आहे राजू. काही मोठे फटके खेळावे लागतील. राजू ह्याच खेळीसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती मोठ्या नजर आहेत. यावेळेला फटका फसला, फ्लोरलाईनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फ्लंबल होतोय, मात्र झेल ही धरतीला दान केली जात आहे आणि राजू याला एक मोठं जीवनदान भेटलं जात आहे. सेम चेंडू होता तशाच पद्धतीनं, मात्र राजूने सुद्धा त्याच दिशेने फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये तेवढा काही खास संपर्क नव्हता. एका धावेनंतर संघाच्या धावसंख्या पुढे सरकत आहे 13 या अंकावरती. यावेळेस हवेमध्ये खेळून बसलाय रुपेश हा फलंदाज. संतोष आहे त्या ठिकाणी आणि संतोष या वेळेला चुकी करतोय. काय घडलं मैदानावरती तर झेल ही व्हायला हवी होती, मात्र रुपेश आणि राजू या दोन्ही फलंदाजांना खूप मोठं जीवनदान या ठिकाणी दिलं गेलंय, कारण की हे घणाघाती प्रहार करण्यासाठी माहेर असलेले खेळाडू आहेत. दोन्ही फलंदाजांना जीवनदान, मोठं जीवनदान दिलं जात आहे. आता चेंडू शिल्लक आहेत जवळजवळ 9 आणि 9 चेंडू मध्ये धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे 27. पुढचा चेंडू योगेश याचा, यावेळेला वाईड चेंडू असणार आहे का तर येस, लेग स्टंपच्या बाहेर मारा. लेंथ एकदम चांगली होती या गोलंदाजाची, मात्र कुठेतरी दिशा ही भरकटली आहे गोलंदाज योगेशची. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग. योगेश पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. आतापर्यंत त्याने 4 धावा खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. ओहो, हा चांगला चेंडू होता, पुल करायचा होता, मात्र पुल अँड पॉवरफुल होताना दिसला नाही. रुपेश कुठेतरी महाग या ठिकाणी कमतरता त्याला जाणवते, कारण की हा जर फटका ऑन साइडला खेळला असता प्रॉपर मिड विकेटला तर षटकार बघायला मिळाला असता, मात्र तसं काही घडताना दिसत नाही आहे. चांगला चेंडू. चार चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. यावेळेस सोडणार नाही, यावेळेस चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या वरतून मिळतील 6 धावा रुपेश जाधव या फलंदाजाला. आता मात्र कुठेतरी लय मध्ये येताना दिसत आहेत. एक शेवटचा चेंडू हा शिल्लक आहे, दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 या अंकावरती. 7 चेंडू 20 धावांची गरज आहे. हो, यावेळेला खेळायचं होतं ऑन साइडला, मात्र लेग बिफोरची अपील या ठिकाणी केली होती, मात्र कुठेतरी लेग स्टंपच्या बाहेर या चेंडूची पिचिंग होती आणि त्या कारणास्तव पंचांनी ओळखलं आणि लगेच दिलं की हा नॉट आउट आहे. दुसरं षटक समाप्त होत आहे. जवळजवळ 42 धावांचा पाठलाग करायचा आहे अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा या संघाला आणि त्यांची 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23 धावा आपल्याला बघायला मिळतात. आता चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. सागर गायकर याच्या गोलंदाजीवरती घणाघाती प्रहार, 1 चौकार, 2 षटकार आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. एक व्हाईट बॉल सुद्धा त्याचा समावेश आहे, म्हणजे जवळजवळ 19 त्याच्या
गोलंदाजीवरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली होती. आणि तेच काही प्रत्युत्तर दिलं जाईल का आता. गोलंदाज वैभव राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. सामोरे फलंदाज रुपेश, एक चांगला बिग हिटर फलंदाज. या वेळेला काय घडलंय, रुपेशला या पद्धतीचे ते चेंडू टाकले जात आहेत ना, ह्याच्यावरती घणाघाती प्रहार करायला हव्यात. कारण की ह्या सारखे तुम्हाला जर चेंडू टाकले जात आहेत तर तुम्ही ह्या अशा चेंडूंना सामोरे जाऊन तुम्हाला चांगला तुमचा खेळ दर्शवावा लागेल. कारण की शॉर्ट लेंथचा चेंडू होता, त्याला पुल करायचा होता, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. आणि रुपेश याला चेंडूचे लेंथ आणि लाईन मध्ये काही समजत नाहीये. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे, व्हाईट बॉल. यस, व्हाईट बॉल क्लिअर इथून सुद्धा दिसलेला आहे आणि रिव्ह्यू साठी अप्लाय दिलाय केलाय. आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने म्हणजेच तांबडमाळ संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू असतो. रुपेश जाधव याची खेळीला पूर्णविराम लागला जातो. आता चेंडू शिल्लक असतील जवळजवळ 4 आणि 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके कदाचित पहिले जे षटक हाताळलं गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 12 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरं षटक योगेशने हाताळलं, त्याच्यामध्ये जवळजवळ 11 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावांची गरज असताना या वेळेला आपण बघतोय रुपेश हा फलंदाज बाद होतोय. एक वाईट जरूर हाताळलं या गोलंदाजाने वैभव, मात्र यश त्याने संपादन केलंय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये जवळजवळ 18 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये भावेश जाधव. मोठी जबाबदारी आहे, 3 षटकार खेचावे लागतील 4 चेंडूमध्ये. मात्र या वेळेला खेळलाय अतुल ठाकरे, पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय आणि या वेळेला अजून एक अचूक झेल टिपला जातोय आणि गेल्या रीतीने मात्र माघारी परतावा लागतंय भावेश या फलंदाजाला. आणि आता मध्ये सामन्यामध्ये कुठेतरी पकड मजबूत करताना दिसतंय टीम तांबडमाल हा संघ. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. याचाच अर्थ 3 षटकार 3 मोठे फटके. नवीन फलंदाज मला वाटते करण जाताना दिसतोय. 3 षटकार मारावे लागतील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण बघताय 2 संघांमध्ये. एका बाजूला सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ आणि एका बाजूला अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा. या 2 संघांमध्ये बिग फाईट. 3 चेंडू 18 धावांची गरज आहे. ओ हो, या वेळेला पोहोचवलाय आणि या वेळेला क्लिअर केला गेला आहे. चेंडूला पाठवलाय करण याच्या माध्यमातून 6 धावांसाठी. इट इज अ बिग 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 6. अजून 2 येतील काय हे पाहणं गरजेचं आहे. काय बात आहे. आता 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. ओव्हरपिच चेंडू पुरेपूर फायदा उचलला गेलाय आणि प्रॉपर मिड विकेटच्या वरतून लॉंग ऑन साइडला खेळलाय आणि चेंडू जातो 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती
आले आले एक चौकार एक षटकार खेचला होता. आता या वेळेला मात्र षटकार खेचतो आले आले. हो ज्या वेळेला जर बघितलं तर जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वैभवने मात्र स्वतःला सिद्ध केले या वेळेला. करण याच्यासाठी पुढचा आणि शेवटचा चेंडू. हो हो या वेळेला पुन्हा एकदा खेळले. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि या वेळेला करण सुद्धा या माघारी पडतील आणि सामना या वेळेला जिंकला जातोय. ती टीम आहे म्हणजे आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ आणि पराभव स्वीकारावा लागतोय ते म्हणजे अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा या संघाला. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ. त्याच्यानंतर एक शेवटचा आजच्या दिवसातील अंतिम सामना होईल ते म्हणजे आई सोनसरी तांबडमाळ आणि एका बाजूला असेल टीम अष्टभुजा लहूपाडा. या दोन संघांमध्ये एक बिग फाईट बिग लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. नाणेफेकी केली जाईल दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. हॅलो या योगेश बरब मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन. लवपाडा संघाचे